नमस्कार मित्रांनो अँड गुड मॉर्निंग. आता आफ्टरनून आहे माझी, बट गुड मॉर्निंग. आता मी हा असाच रॅन्डम ब्लॉग चालू केला. आय एम थिंकिंग की मी ह्याच ब्लॉगमध्ये आपला Q&A करणार आहे, कारण की खूप दिवस झाले त्यांनी तुम्ही लोकांनी मला व्हिडिओ नाही दिले, तुम्ही लोकांनी मला क्वेश्चन दिले, तर ते क्वेश्चनचे आन्सर्स करेल. ऑब्व्हियसली Q&A मध्ये क्वेश्चनचे आन्सरच करणार आहे. मग ते या ब्लॉगमध्ये मी करतो. त्याच्या अगोदर मी तुम्हाला जरा शॉर्ट असा ब्लॉग दाखवतो की मी आता माझी सगळी दसऱ्याची पूजा करतोय, सरस्वती पूजा करतोय. मुहूर्ताच्या अगोदर मला पूजा संपवायची आहे, तर ती करतो. आणि मग नंतर आज दिवसभरात म्हणजे इकडे तिकडे जाऊ. आता इथे मी टीव्हीवरती सरस्वती मंत्र लावलाय, सॉरी इथे सरस्वती स्तुती, ठीक आहे. आणि मी मस्तपैकी तिथे सजवलंय. नमस्कार गाईस, पूजा करून झालेली आहे आणि मस्त जरा डेकोर पण केलं मी. म्हणजे पूजा करत होतो, त्याच्यानंतर मी लगेच फक्त लाईटिंग केली. आणि आता बघू हा व्लॉग कसा कंटिन्यू करतो. माझं असं होतं की हा व्लॉग वेगळा ठेवेल आणि 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 Q&Aचा ब्लॉग वेगळा ठेवेल, कारण की Q&Aच्या ब्लॉगला वेळ लागू शकतो. आणि शॉर्टलिस्ट केलेले आहेत मी काय, पण मला नीटपैकी शॉर्टलिस्ट करायचे होते, म्हणून हा ब्लॉगमध्ये मी Q&A नाही घेत आहे. सो सॉरी फॉर दॅट. मी स्टार्टिंगला बोललो Q&A म्हणून. दसऱ्याचा ब्लॉग तुम्हासाठी, हे दसऱ्याचं जरा तुमच्यासाठी हे असेल 2 दिवस आउटडेटेड, बट बघा हे बघा सगळी पूजा मस्त केलेली आहे. लाईटिंग बिटिंग मस्त एकदम केली आहे बघा, भारी दिसतंय ना एकदम. सरस्वती पूजा एकदम नीटपैकी केली आहे. आणि माझा लॅपटॉप झालं. माझ्या गाडीची मी पूजा नीटपैकी केली. आणि हे बघा ना, फक्त 2 फ्लावर किती मस्त दिसत. आता बघतो हार घेऊ की नको घेऊ, घेतो हार, त्यात काय. आणि आता गणपती बाप्पाला पाय पडून ना. येस नाईस. अरे हॅपी दसरा तर बोल. हॅपी दसरा नाही बोलत. मम्मीने शिवाजी महाराजांना पण ठेवलं, कृष्णाला पण, शंखाला पण. येस मंदिरामध्ये पण ठेवलं. मला हॅपी दसरा. मी बाय पडतो. येस, थँक्यू सो मच. नमस्कार मित्रांनो, मी आहे गौरांग मंचेकर आणि आज आपण परत आलेलो या सेगमेंटमध्ये मेजवान विथ गौरांग. तर मी विचार केला की आज मम्मीला बोलतो की आज काय जेवण वगैरे नको करू. एखाद दिवशी आवडतं की चला आज जेवण नाही, आज भाजी भात चपाती हे सगळं नाही, एक दिवस स्किप. पण बाहेरचं जेवण नाही खायचं, घरी आपण बनवायचं बाहेरचं. अरे कहना क्या चाहते. आज मी विचार केला की आपण डोसा बनवूया, कारण की खूप दिवसांपासून मम्मी बोलत होती की आपण डोसा बनवूया. एक सेकंड, मी बोलत होतो की आपण डोसा बनवूया. डोसा खायची माझी इच्छा होती. मी ऑफिसमध्ये पण कधी नसतो ना, ऑफिसमध्ये कधीही नसतो मी. ऑफिसमध्ये जेव्हा असतो तेव्हा मी दुपारच्या स्नॅक्ससाठी, जेवणाच्या नंतर 4 वाजता मी स्नॅक्ससाठी डोसा खातो. प्लेन डोसा भेटतो 20 रुपयाचा ऑफिसमध्ये, तर मी तो खातो, मजा येते. हा, तर आता मी विचार नाही करतोय, मी आता डायरेक्ट करतोय. पहिला आपण चालू करूया विथ हे, आईला काय बोलणार तुम्ही, हा, विथ चटणी. हिरवी चटणी आपण बनवूया, खोबऱ्याची हिरवी चटणी, कारण की डोस्यासोबत ती जास्त चांगली लागते. म्हणून त्याच्यासाठी मी विचार केला की एक शॉट मला घेऊ दे, थांबा. येस, एक शॉट झालेला आहे, मी कापून ठेवलेलं ऑलरेडी. काय बोलतात, पण हे एवढं सगळं करण्यामध्ये ना खूप थकल्यासारखं वाटतं. म्हणजे मम्मी वगैरे कशी करत असतील मम्मी लोक, पण बघताय तुम्ही प्रिसिशन बघा. सी, हे बघा, इकडनं इथपर्यंत करायला मी थकलो. आता काय बोलू तुम्हाला, थकणं इज लाईफ इज थकणं. वी कॅन डू एनिथिंग, वी हॅव टू डील विथ इट. मैं तो थक गई भाई. आणि जी वळत नाही ती एक वेगळी प्रॉब्लेम माझी, म्हणून हा पार्ट जास्त थकतो आणि मग हा पार्ट जास्त थकतो. मैं तो फिर से थक गई. असं काही नाहीये, जीभ बी वळते. मी काय तोतला बितला नाहीये, लोक मला तोतला बोलतात, 2-3 लोक. तोतला नाहीये मी. तर कधी कधी काय होतं, मी हळू बोलतो, मी सावकाश बोलतो, दमाने घेतो. बट व्हिडिओ लॉंग नको करायला, म्हणून मला असं फास्ट बोलावं लागतं. त्याच्यामध्ये जराशी जीभ अशी होते, कळलं, त्याला तोतला नाही बोलत, समजा ना. मला ना एक राईस आवडतो, इमादाची म्हणून बोलतात, इमादाची. मी हा बघितलेला पहिला दीपिका पादुकोणने इकडे टाकलेला, इंस्टाग्रामवर टाकलेला. तर मला तो आवडला भाई, राईस भरपूर. व्हिडिओ आहे ना, हा आवडला राईस मला. काय माहितीये का, भात घ्यायचा, भात शिजवायचा, चीज घ्यायचं, चीजला पाण्यामध्ये नाही, चीज नाही घ्यायचं, पाण्यामध्ये. काय DSN मीटिंग सिकलीव पे आज मैं सिकलीव. हा, तर नोटिफिकेशन आलेली. हा,
तर काय करायचं माहितीये का, मी लगेच सांगतो. ही रेसिपी नाही मी सांगणार आहे, बट सांगतो, दाखवणार नाहीये, सांगतो. हे बॉक्स गार्लिक कापून टाकायचं, जरा तडका मारायचा, हवा तर जरासा जिरा पण टाका, मग त्याच्यामध्ये बटर टाकायचं, बटर ना टाकायचं, ठीक आहे, बटर टाकायचं, मग त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, पाण्यामध्ये चीज टाकायचं, नाही सॉरी, पाण्यामध्ये पहिला हे मिरची अशी कापायची आणि टाकायची, कांद्याचे पण परतवलं तरी चालेल, मग मिरची टाकायची आणि मग त्याच्यामध्ये चीज टाकायचं आणि जराशी काळी मिरी टाकायची, काळी मिरी पावडर, चीज टाकायचं, चीज जास्त टाकायचं कारण की त्याचीच आपण सॉस बनवतो, आणि मग त्याला आपण राईस सोबत खायचं. खाऊन बघा. कट टू दॅट पार्ट. आपण अन्नाकडे जाऊ. अन्न हे बघा, हे कापून ठेवलेलं आहे, मी फक्त एक शॉट घेतला, हे कापून ठेवलेलं आहे, आणि हे कोथिंबीर आपण कापलेली आहे, आणि मला चटणी एकदम मस्त बनवता येते, एकदम मस्त, ठीक आहे. आणि हे जरा ठेचून ठेवलेलं आहे, गार्लिक ठेचून ठेवलेलं गार्लिक, ठीक आहे. आणि मग एक लिंबू घ्यायचा, लिंबू पिळायचा, एक लिंबू अख्खा नाही, आणि मग मिरच्या पण टाकायच्या, आणि जरासं साखर टाकायचं. आणि तुम्हाला माहितीये खमण ढोकळा असतो, खमण आणि ढोकळा वेगळं असतं, मी घसाला मध्ये वेगळं काहीतरी बोलतो काय माहिती. हा, बट विसरलो मी काय बोलतो. हा, त्याच्या चटणीमध्ये ना ती लोक जिरा टाकतात, जिरा. मग मी विचार करतो ह्याच्यामध्ये जिरा पण टाकतो. ती खोबऱ्याची नाही, ती जी चटणी असते ना शेंगदाण्याची, ती वेगळी असते, ही खोबऱ्याची वेगळी असते. जरासा आता सेटअप चेंज केलेला आहे, कारण की मिक्सर लावायचा आहे. लास्ट टाइम मला बोललेलं की काय दाखवलंच नाही भाई, इमॅजिन करू का आम्ही जेवण असं, म्हणून मग विचार केला की चला दाखव. अजून एक गोष्ट, हे काय, अरे हे ग्रेप्स आहे, तुम्हाला माहिती असेल, मलाच नव्हतं माहिती, मला वाटलेलं हे पेर आहे, पेर. मम्मी आलेली आहे, मम्मी म्हणजे कधी झिअर, ठीक आहे. काय बोलायचं तुला? काय नाही, काय करू, येते चटणी बिटणी देखा मला मम्मीने सगळं शिकून ठेवलंय. नंतर जेव्हा कधी मला जेवण बनवायचं असेल, हे झाल्यानंतर तेव्हा मग इजी पडेगा. इजी जेवण बनाना कुछ इजी नहीं है, इजी. 8 है, 8 डायरेक्ट लग्नाच्या नंतर 8 है, 8 लागली. दीदी 9 तिला आहे. काही नव्हतं, हो माहिती आहे, ती बोलायची मी नंतरच करणार सगळं, मग ती येते तिला पण. हो ती सगळं बनवते. आणि मी तुम्हाला लास्ट टाइम बोललो ना, जेवण बनवायचं सायन्स आहे, बट कॉमन सेन्स पण आहे. आपल्याला कळतं की काय टाकायचं आहे. मग आता पहिलं ऑन करायचं, हे कधीपासून ऑन होतं, आता जर मी असं केलं असतं तर वाट लागली असती. जरासं पाणी टाकूया, बस. याच्यात फिरवायचे. तुम्ही एक रील बघितली होती की बाहेरगावचे लोक जेव्हा हे करतात अशी उभे असतात, ते त्यांचं असं नाही तर काय, आपल्या इंडियन कंपनीजला जमत नाही का तसं बनवायला, असतं म्हणजे चालू केलं गेलं असं. तो वेगळा मिक्सर, हे आपल्याला असंच करावं लागतं, हात ठेवायच लागतो ना, तर सगळं झालं असतं. तो मिक्सर वेगळा असतो, त्याला ते ह्याला पण असं लावायला असतं. मैं तो तीसरी बार थक गई. नॉइस कॅन्सलेशन वाले का नाही बनवत मिक्सर? हा, नॉइस कॅन्सलेशन वाले बनवायला पाहिजे ना. नाही झालंय. मला सांगा ह्याच्यामध्ये युआर मंगळसूत्र बोला. गुड बॉय. आता घेतलंय पप्पांनी. ओके. किंडर जॉय येता ना, सगळं उडालं तिकडे बघ, पाणी टाकलेलं ना म्हणून. नमस्कार गाईस, आता तुम्हाला काय विसरलोच. हा, मी बनवलेलं काय बनवलेलं, चटणी बनवलेली. ही बघा एकदम मस्त झाली आहे. वास खूप मस्त येतोय, तिखट वास येतोय, पण ते ना जरा एकदम चांगलं लागतंय. आणि जो होगा वो अच्छा ही होगा. आणि मग आम्ही रात्रभर हे बनवायला ठेवलेलं. रात्रभर मला वाटलेलं मी लगेच भरेल. ते आयडीचं डोसा बॅटर भेटतं ना, ते आम्ही मागवलं, 1 किलो मागवलं. फायनली आता पाणी शिंपडायची वेळ आलेली आहे. दिलंय ना वाटीत, बघितलं, असं लक्ष नसतं तुझं. लक्ष चारी बाजूला पाहिजे, म्हणून मी चारी बाजूच्या गोष्टी बघतो. हा आवाज किती भारी वाटतं. एवढं टाकतं ते आपल्या पाठीमागे चिकट, म्हणून मधल्या मध्ये करायचं. चिटक नाही दो, पण हा बघा मस्त एकदम गोल झालाय, भारी दिसतंय ना. नाईस. बटर इज बटरिंग नाव. हे बघा माझं ताट रेडी आहे, मस्त जरा सजवलं. ह्याच्यामध्ये अजून काही जास्त सजवू नाही शकत. मग आता मी पण खातो, मम्मी पण खातो.
मम्मी पण खातो काय, मम्मी पण खाते आणि मग आपण ब्लॉग कंटिन्यू करू. सोबत आम्ही दीदीचा व्लॉग बघतोय, दीदी आणि यशचा ब्लॉग बघतोय, मी आणि मम्मी. आणि मग आम्ही जाऊ लेक शोर मॉलला. दीदी किती मस्त दिसते ना. लेक शोर मॉल आता नाव केलंय, विवियाना मॉलचं आता लेक शोर नाव केलंय. बट मला मी विवियानाच बोलणार. मग शेवटी बहीण कोणाची. नमस्कार मित्रांनो, चला आता हा आहे तो चॅलेंजचा सेगमेंट. मी या चॅलेंजचं नाव दिलं दिस ऑर दॅट. या चॅलेंजचं नाव तेच आहे, ठीक आहे. चॅलेंजचं नाव हेच आहे, तर दिस ऑर दॅट बाय मम्मी मंचिकर. मी विचार केला की मम्मी आणि मी बाहेर जातो फिरायला, काही करतो आता दिवसभरात, काय करणार, मी अशी क्लिप घेतली आहे म्हणून. तर मी विचार केला की 2 चीट्स बनवतो, 2 चीट्स, आणि असं मम्मीला पकडायला लावेल, तुला हे घ्यायचं आहे की हे. मम्मीला दिसणार नाही, मम्मी डायरेक्ट उचलणार आणि मग आम्ही ते करणार. ओके, ते करणार, किंवा ते ऍक्च्युली मम्मीसाठी आहे, मम्मीला म्हणजे फिरवण्यासाठी. ही आहे माझी मम्मी, तिकडे बघ. व्लॉग में कोण दिखेगा, इधर आओ, पीछे आओ. माझा आउटफिट बघा पहिला, आता लांबून मी देखील दाखवतो. कसं वाटतं आउटफिट, एकदम मस्त ना. मला हे कळत नाहीये की मी हे बाहेर एकदम नीटपैकी शूट कसं करू. बिकॉज आय एम द रिझन ऑफ दिस. बिकॉज ही आहे फर्स्ट चीट. तुम्हाला उलट दिसत असेल हे की हे. आता मम्मीला विचारायचं आहे, आमचं जरासं डिसाइडेड होतं की मॉलमध्ये जायचंय, बट स्टील व्हॉट इफ मम्मीने दुसरं उचललं, मग आम्ही तिकडे जाऊ. आता एक तर तुला जर मॉलमध्ये जायचं असेल किंवा मार्केटमध्ये जायचं असेल, दोघांपैकी कुठलं तरी एक उचलायचं, तुला दिसणार नाही. जे उचललंस तिकडे आपण जायचं. ओके, काय वाच पडो मॉल. पहिला आम्ही चाललोय मॉलमध्ये, लेक शोर मॉलमध्ये. कुठे बोल, लेक शोर मॉल. विवियाना मॉल माहितीये, विवियाना इज. मग तू वेगळं नाव, विवियानाच लेक शोर मॉल आहे. आता नाव चेंज केलं, मला विवियानाच मॉल आवडतं, मी विवियानाच बोलणार. आता आम्ही लेक शोर मॉलमध्ये आलो, विवियाना मॉलमध्ये आलो. मम्मी इकडे तिकडे, मम्मीचं परत स्कॅनिंग चालू झालं, कुठे काय काय काय. मम्मी चल मग आपण आता आपला चॅलेंज चालू करूया, ठीक आहे. हे बघ, परत आता ह्याच्यामध्ये एक चूज कर. मी थांब, ह्याला फोकस करू दे. हा, परत थांब जरा, घाई काय लागली आहे. परत एक सिलेक्ट कर, मला फोकस करू दे. हा, काय आलं बघ, वाच. गेम पुढे जायचंय गेम खेळायला. आहे ना इथे मॉलमध्ये, मग काय गेम खेळायचा आपण. चल दाखवतो तुला, गेम खेळू आपण. आम्ही नेहमी काय बोलतात, विवियानामध्ये येतो तेव्हा इकडे गेम आहेत ना खेळायला, फन सिटी, आणि आता नवीन पले शो पण चालू झाला. मी आणि मावशीचा हा, तर आम्ही खूप दिवस असं गेम खेळलो नाहीये, तर मी विचार केला की चला गेम खेळूया. म्हणून मी तरी म्हणून मम्मीला मी चॉईस दिला की भाई काहीतरी एक सिलेक्ट कर. कारण की मम्मी आज सकाळी बोलत होते की मूवी पण बघूया किंवा गेम पण खेळूया, मग मी दोन्ही टाकलं. विवियाना मॉलचं फन सिटी आहे, तर मी विचार केला की चल जाऊया. कार्ड पण घेतलं मी विवियाना मॉलचं. आता मम्मीला कुठला तरी गेम खेळायचा, ते आता बघते कुठला गेम खेळू. बघू, चल बोल, कुठला गेम खेळायचा तुला. हा बघायचा आहे, उचलायचं. चेहरा चांगला नाही वाटत आहे, मग कुठला घ्यायचा आहे बघ. ते गेम आहे सॉफ्ट टॉईज. चेहरे काय बघते लोकांचे तू. तसं नाही, मला असं झोपताना घ्यायला असं म्हणते. याचं काय बोललीस, असं उंदरासारखं तोंड वाटतं. हे कुत्रे आहेत ते. मम्मी बोलते की इकडचं तोंड उंदरासारखं वाटतंय, आणि पाठी आता जाऊन हत्ती बघूया. चल हत्ती सर्च करूया. तिकडे बघ, तिकडे चपटा तोंड तिकडे. अच्छा ओके. हे आहे ना, ते दाखवलेलं ना, ते लोक भावले चांगला नसतात. ते लबुबू होतं, हे लबुबू नाहीये. हा, मग हे चांगलं वाटतं. त्याला उचललंय, बघितलंय, हे नाही हे पकवतात आपल्याला, कारण की एवढा जड आणि तो घुसवलेला. मग कसा आहे ना तो. कुठली. हा, ही वाली. ठीक आहे, चल थांब. नाही लगेच. पहिला तुला चेक कुठे हवंय ते तिकडे सरकवायचं. हा, हे बघ, असं हलवायचं कुठे हवंय ते. ठीक आहे, कर नीट पैकी कर, त्याच्यापर्यंत गेला पाहिजे. बघ तुला बरोबर वाटतंय का. जरासं अजून या साईडला घे. आला असता हा, पण तू नीट नाही केलं. तुला मी सांगत होती ना. चल परत एकदा ट्राय करू. आता नीट पैकी अलाइन केलंय ते त्याच्यासोबत, ह्याच्यासोबत. बघू आता येत आहे का. दाब, हे दाब, हे आता हे आलंच पाहिजे. अरे यार, जाऊ दे, सोड, दुसरीकडे जाऊ, दुसरा गेम खेळू. आता एक गेम आहे की ते कॅन सगळे पाडवायचे आहेत. मग बघू पाडायला होत आहे.
राहिले 3. ते कसे म्हणणार मला नाही पडणार. मी आणि मावशी हा गेम खेळायचा, आम्हाला आवडायचा. मम्मीचा फेवरेट गेम आहे, फेवरेट. लोकांना डोक्यात मारायचं. लगेच किती होता बघ, लगेच मारते. नाईस नाईस, मार मार. अबा आला, अबा हा येईल. जे फिरतायत ना त्यांना लगेच मार, ते येतात. नाही नाही भाई, कन्फ्यूज करतायत. गेम खेळून मला ही जास्त मजा आली. फक्त मला एक रिग्रेट आहे की यार मी ते जिंकलो नाही. बघू, पण मला असं इच्छा आहे की मी परत जायला आणि ते जिंकून येईल. मम्मीचं परत स्कॅनिंग चालू झालं. मग कसं वाटलं गेम खेळून? चांगलं वाटलं, मस्त मजा वाटली ती असं मारायचं. दिस और दॅट खेळूया. आता बोल, दिस और दॅट. वाचो काय. इंग्लिश सगळं लिहिलेलं आहे, काय एवढं मला इंग्लिश. मम्मी तूच मला 5th स्टँडर्ड पर्यंत इंग्लिश शिकवलंय. आता चष्मा पण मी नाही आणलाय. शॉपिंगला जायचंय आता. कुठली शॉपिंग तुला करायची आहे? तुला कपडे घ्यायचे आहेत की तुला काय सामान वगैरे घ्यायचं तर तू बघ. शॉपिंग करायला सांगितली मम्मी. टॉयलेटचे ब्रश घेते शॉपिंग करायला. लगेच जाऊ. तुला काय घ्यायचंय? कपडे घ्यायचे, ड्रेस घ्यायचा, साडी घ्यायची? साडी का नको? आता दिवाळी. मी पण घाबरलो नाही बॉल मारला. विचार केला की ॲथेनिक वेअर काहीतरी घेते, कारण की आता बिल्डिंगमध्ये कोजागिरी वगैरे आहे. तर बघते, स्कॅनिंग संपत नाही. हा आवडला बघ. मम्मीला कुठला आवडलाच नाही कुर्ता. तिकडे एथेनिसिटीमध्ये गेलेलो, कुठला आवडला नाही. मी माझ्यासाठी शर्ट घेतलं. मी घुसल्या मम्मीचं होतं की हे बघ हा चांगला, हा चांगला. गेल्यावरती बोलते की नाही 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 आवडत, नाही आवडत. मग परत दुसरीकडे जातो आम्ही. मम्मी लवकर बघ, आपल्याला दुसरं पण चॅलेंज करायचं आहे. मी माझं बघ लगेच एक शर्ट घेऊन झालं. मम्मी अजून कुर्तेच बघते. माझा लगेच कुर्ता घेऊन झालं, तुझा अजून शर्ट. माझा अजून लगेच शर्ट घेऊन झालं, तुझा कुर्ता. काय फक्त शर्ट बिर्ट असतं, बायकांचं सगळं बघावं लागतं. घेर, शॉर्ट. मम्मी बोलताना पण इकडे तिकडेच बघते. स्कॅनिंगच चालू आहे. तू बोलला लवकर लवकर कर, मग माझं आता लक्ष नको काय करायला. हा चल बघ मग लवकर. माझ्या कपड्यांची चॉईस ना मी मानतो. माझ्या कपड्यांची चॉईस खूप चांगली आहे. तुम्हाला वेगळं वाटलेलं ना. मी मम्मीला एवढे सगळे कुर्ते दाखवले, एवढे मस्त मस्त कुर्ते दाखवले मुलींसाठी. माझ्यासाठी तर नाहीच. मुलींची चॉईस माझी चांगली. सॉरी, मुलींच्या कपड्यांची चॉईस पण मला दीदीमुळे मला कळतं की बाई कुठले कपडे आहेत वगैरे. एवढे सांगितले मी मम्मीला, एकही आवडत नाही ते. फायनली मम्मीला काहीच नव्हतं आवडत होतं सगळं, बट मम्मीला सगळं बघायचं होतं. म्हणून मीच माझ्या चॉईसचे मम्मीला 2 कुर्ते दिले. मग नंतर मम्मीला पण एक कुर्ता आवडला, तर 3 कुर्ते घेऊन टाकले. मग आता बघू, आता पुढचं. आता एवढं सगळं फिरलो आहे, 4-5 दुकानं फिरलो, मम्मीला काहीच आवडत नव्हतं. आणि मग मी विचार केला की जाऊ दे, माझ्या चॉईसचा आता मम्मी घालेल. आणि माझी चॉईस मला माहिती आहे की चांगली आहे. ठीक आहे. कॉन्फिडन्स आय हॅव. ओके, मग आता बघू. एवढं थकलो, आता काहीतरी खायला जातो. आणि तिकडे पण एक चीट आहे माझ्याकडे रेडी. खायला जायचं तर मग आम्ही इथं मार्केट 99मध्ये घुसलो. पहिली गोष्ट, मार्केट 99मध्ये सगळं 99 रुपीजचं नाही. तर आता मी हे घेतो असं, कारण की बाय 1 गेट 1 फ्री आहे म्हणून. मला आता ना मितूचा कॉल आला. तर मितू माहिती आहे ना, तो बदलापूरमधला माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये होता. तर त्याला काहीतरी सांगायचं होतं मला. तर ऐकाय काय सांगतो तो. बोल मितू. आता हा तुम्हाला मध्ये दाखवेल घरी जाऊन की मॅगीची भजी कशी बनवतात. अच्छा, मॅगीची भजी. मॅगी सोबत असा अपमान करतोयस तू, त्याची भजी बनवून. अरे तू खाऊन बघ ना फक्त. तू मॅगीची भजी तू खाऊन बघितली का? आता तर खातोच आहे मी. बघू, फोटो पाठव मला. मॅगी ती कच्चीवाली, कडकवाली, त्याची भजी बनवली. कदकवाली बनवतो. चल बाय बोल त्यांना, ब्लॉग मध्ये बाय बोल. बाय. सबस्क्राईब करायला सांग. सबस्क्राईब करा. नाईस गुड बॉय. चल मी ब्लॉग बंद करतो. काय हाईप करायला विसरू नका. मम्मीला शॉपिंग बोललेलो, मम्मी थांबलीच नाही. भरपूर काय काय आम्ही घेऊन मोकळा झालो. घरासाठी पण काय काय डिश वगैरे घेतले. तसे मला पण आवडत होतं ते, म्हणून मी घेऊन टाकले. पण मम्मीला ज्यूस, चॉकलेट, चिंगम हे पण घेत राहिली मम्मी. काय नाही, आता आलं तर घ्यायला लागणारच. काही ना काही घेणारच आपण. बाहेर पडलो की होणारच असं, हे घेऊ ते घेऊ. मग घेतलं ना, कोण नाही बोललो. हा मग
त्या चॅलेंजमध्ये मम्मीला पण बोललो की माझ्यासाठी पण शॉर्ट घेतो, तर मम्मीच्या ह्याच्यातनं शॉर्ट निघालं, मम्मी शॉर्ट घेऊन टाकलं. तर आता आम्ही खायला आलोय, तर बघतो आता त्याच्यासाठी पण मम्मीसाठी मी चीट बनवली आहे, तर बघू. मम्मीला ह्याच्यातलं एक गोष्ट नाही आवडत, एक गोष्ट आवडते, तर आता ह्याच्यामधलं जे आलं ते मम्मीला घ्यावं लागेल. ओके घे. मॅगडी दिसतंय. मॅगडी जी गोष्ट नाही आवडत ती चालली, बर्गर. मॅगडी खायला मॅकडॉनल्ड्सला जावं लागेल बर्गर खायला. काय काय बोलली? तो तू खा आणि दुसऱ्या चिठ्ठीत काय आहे? चाट. हा इथे चाट कुठे मिळतो? हा मग ते मी खाईन. नाही, आता तुला जे आलं तेच तुला खावं लागणार. चल बर्गर तू खा. मॅगडी मध्ये त्याच्यावरती 2 बर्गर घेतले आम्ही. ठीक आहे, 2 बर्गर घेतले. 2 बर्गरवरती तुम्हाला अचानक बोलतो की सर तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी ड्रिंक हवी आहे का? तर मी बोललो की वाय नॉट, फ्री में माल मिल रहा तो क्यों नहीं. तर त्यांनी विचारलं की कुठला पाहिजे, स्ट्रॉबेरी की चॉकलेट. मग मी स्ट्रॉबेरी घेतली. त्याच्यानंतर बोलतो की अजून तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी प्राईज हवेत का? मी बोललो की हां चालेल. तर आज काय माहिती, आज सगळीकडे ऑफर चालली आहे. मॅगडीमध्ये पण कॉम्प्लिमेंटरी द्यायला बाहेर तयार झाले. हा तू आली म्हणून. माझं लकच आहे तसं. रिक्षा भेटली नाही ना तरी आम्ही किती फिरायचो, पण मी बोलली ना आता तेव्हा भेटली ना की भेटायचीच रिक्षा. लवकर. बापरे मरणाचं गार आहे, मला सर्दी होईल. मग एक सिप कसं आहे? धगधग 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 कसं आहे? ते आईस्क्रीम खातो ना हा तसं वाटतं. जराचे विकले. आमचं जरा गॉसिप चाललेलं आहे छोरिया चली गावाबद्दल. तू ते टेस्ट असतं कसा वाटतो बर्गर? खूप दिवसांनी खाते मम्मी बर्गर. ऑलमोस्ट 5-6 महिने किंवा 7-8 महिन्याच्या नंतर बर्गर खाते. हा पनीरचा खाऊन बघते. पनीर मम्मीला बिलकुल नाही आवडत. पनीरचा बर्गर ऍक्च्युली चांगला आहे, तिखट आहे, मस्त आहे. बघू आता आम्ही जातो, खाऊन घेतो आणि मग घरी जाऊ. चॅलेंज वाटला का असा व्हिडिओसाठी? चॅलेंज टाईप, टाइमपास नाही. व्लॉग पण केला आणि व्लॉग पण केला आणि चॅलेंज पण केला. तुला मजा आली का? सगळं तुझ्यासाठीच होता चॅलेंज. मजा आली. आता घालून दाखवते ना घेतलेलं काय. हा लवकर घालून दाखव. मी पण माझा तो पण शर्ट दाखव. नमस्कार मित्रांनो, आमचा आता चॅलेंज संपलेला आहे. हा माझा फर्स्ट चॅलेंज होता. एवढा एक्साइटिंग तुम्हाला वाटत असेल, बट मी ट्राय केला की एक्साइटिंग होईल तसा, कारण की मला फर्स्ट चॅलेंज विचार केला की आता मम्मी सोबतच करतो दिस ऑर दॅट म्हणून. तर मला तर मजा आली पहिल्यांदा ब्लॉग करायला मॉलमध्ये आणि चॅलेंज पण काहीतरी करायला. मग आता मला कॉन्फिडन्स भेटेल ना की अजून काहीतरी चॅलेंजेस आपण करू शकतो. माझ्यात थोडं हाय पोटेन्शियल की मी करू शकतो. आणि मम्मीला पण मजा आली हे करायला. मी लगेच तुम्हाला दाखवतो. मी पण एक शॉर्ट घेतलेलं, ते लगेच तुम्हाला चेंज करून दाखवतो इन 3, 2, 1. हे बघा, मला असं एकदम कॅज्युअल आउटफिट हवा होता. कसं वाटतंय आउटफिट मम्मी? बघ कसं वाटतंय. चांगलं वाटतं. आणि या पॅन्ट वरती चांगलं मॅच करते ना. हे बघा खाली कर जरा, नीचे करो. माझा पसारा दिसतोय. 1 सेकंड. वरती कर. येस, हे बघा बरं दिसतोय ना. कडे सगळे कपडे आहेत. कपडेच ऑब्व्हियसली सगळ्या कलरचे कपडे आहेत, बट व्हाईट कलरचा कपडा कधी नव्हता. तर माझी ही चॉईस आहे, कारण की मम्मीला भेटत होते बट मम्मीला कुठलेच आवडत सगळे आवडत होते, बट बाजूला पण आवडत होतं, इकडचं पण आवडत होता. मग मम्मी खूप कन्फ्यूज झालेली. म्हणून मीच विचार केला की मम्मीला 2 माझ्या चॉईसचे मम्मीला हे दाखवतो. तर हा मला सर्वात जास्त आवडलेला कुर्ता मम्मीने पहिला घातला, जो शेवटी घालायला हवा होता. बट ठीक आहे, मला व्हाईट कपडे आवडतात. मला व्हाईट कपडे जास्त आवडतात. मम्मीला व्हाईट अजिबात नाही आवडत, बट हा कुर्ता मला जास्त आवडला. आता मी तुम्हाला लगेच दाखवतो. लोक बोलतील की किती बडबड करतो, दाखव लगेच मम्मीकडे. बोल कसं वाटतं? चांगला दिसतो, पण मला व्हाईट मी कधी घेतला नाही असं व्हाईट. 3, 2, 1 डार्क कलर. कसा वाटतंय बघा मम्मीवर? किती मस्त दिसतोय. माझी चॉईस बघा तुम्ही, किती मस्त दिसतोय. इकडे बघ किती भारी दिसतोय मम्मी. आणि बोलते सांगते चांगलं दिसतोय. मग किती एकदम कोजागिरीला घाल. आता आपला कंपनी बोलवतो, आपल्या बिल्डिंग मध्ये सेलिब्रेशन आहे तेव्हा कोजागिरीला घाल. आणि पॅन्ट्स पण बघा, पॅन्ट्स वरती पण एम्ब्रॉयडरी आहे.
आणि एकदम सटल आहे ना, मला असे सटल डिझाईन जास्त आवडतात. हे बघा, मला असे सटल डिझाईन्स ना जास्त आवडतात. म्हणून मी बघता क्षणी मम्मीला बोललो की हा मला खूप आवडला, तुला नसेल आवडला तरी सोड, मला हा खूप आवडला, हा घे. हे शर्ट कसं वाटतंय? चांगलं एकदम प्रोफेशनल वाटतंय ना? अरे वा मॅचिंग. पण वाटतं कसं ते असं पाहिजे म्हणजे कसं ते लूज आणि नायलॉन आणि ट्रेडिशनल मस्त वाटतंय ना. आणि खिशे आहेत ते मेन आहे. किस्सा आहे याला एका साईडलाच आहे. पण बघा आता किती मस्त दिसतोय. आता मम्मी सेकंड कपडे घेऊन आली बघा. तर तुला हा तुला आवडला का? मी अजून दाखवला नाही त्यांना. मला हा आवडला. डार्क कलर मला चांगलाच पण मला व्हाईट जास्त आवडला, बट हा पण आवडला. डार्क हा कलर बघा वेगळे दिसतात ना. किती भारी दिसतोय ना, एकदम एलिगेंट, सोबर, सटल, सॉफ्ट, लुकिंग लाईक अ वाव. मस्त वाटतोय ना? तुला आवडला का? आवडलं. चला मग आता पप्पांना विचारू. मी काय नाही घेतलंय, मम्मीकडे बघा. अरे वा अरे वा, बघायच्या अगोदरच अरे वा. तेच ना. मस्त. आता हा चांगला जास्त दिसत होता की तो? दोन्ही चांगले. एक सांगा, नाही दोन्ही दोन्ही पहिला सांगा. त्याच्यापेक्षा हा एक चांगला सांगा. दिसतो, ह्याच्यापेक्षा तो चांगला. हा बोला, कुठला आवडला? सफेद अगोदरचा. अगोदरचा आवडला. बघितलं, मेरे को भी मेरा चॉईस. हा पण माझा चॉईस आहे, बट स्टील. आता आता दुसरा घालून आहे, तिसरा तिसरा. आता थर्ड ड्रेस. पहिला हा बघा, हा मला खूप आवडला. हा असं जरा मळकटलेला नाही वाटत आहे, असा वाटतं चिखलातनं बुडून आणलेला आता, बट चांगला वाटतोय, एकदम प्रोफेशनल वाटतोय. हा कसा वाटतोय तुला? हा तर मस्त वाटतंय. ये किसकी चॉईस आहे? मेरी चॉईस आहे. मला पण हा कसा वाटला? हा जास्त चांगला वाटतोय का? ट्रेडिशनल जास्त दिवाळी टाईप वाटतोय, बट ऑब्व्हियसली दिवाळीसाठी तू वेगळा अजून घे. दिवाळीसाठीच वाटतं. मग मला पहिला आणि हा तिसरा जास्त दिवाळी टाईप वाटला, एकदम ट्रेडिशनल. कारण की ह्याची जरा बोलतात ना चांगली एम्ब्रॉयडरी वगैरे. लेट्स गो. पप्पा कुठे गेले? इधर हूं मैं. सांगा कुठला? हा कसा वाटतोय? हा मस्त. हा मस्त आहे, हा आवडला जास्त. मस्त. कुठला जास्त आवडला? हा रँकिंग करा. 1 नंबर, तो 2 नंबर सफेद. सफेद 2 नंबर, तिसरा लाल नंबर. बघितलं, माझी फोटो काढ, चॉईस. दीदीला पाठव. वा, मी मम्मीला हा परत घालायला सांगितलं कारण की त्याचा फोटो नव्हता काढला. आता एकदम मस्त फोटो काढलेला आहे. किती भारी दिसतोय. तुम्हाला काय वाटतं माझ्या मम्मीची एज काय? मम्मीला प्रश्न होता, तो विचारायचा होता तुम्हाला की किती वाटतं तुम्हाला मम्मीची एज. जाऊ दे, चला गाईस. आता फुल आवरून तोंड नाही धुतलं अजून मी, तर तोंड धुवायचं आहे मला. तर हे बघा, ही मी डिश घेतली. किती भारी दिसतंय. म्हणजे आता मला डिश सजवून खायला किती मजा येईल, कारण की ह्याच्यामध्ये वाटते जरा एस्थेटिक्स. आता हे नीटपैकी नाही ठेवलंय, बट स्टील या डिशमध्ये मी किती चांगल्यापैकी सजवू शकतो जेवण. आता हे मी असंच ओबडधोबड ठेवलंय, तसं डब्याचं जागा वाटतंय, बट वाटतंय एस्थेटिक वाटतंय. तर गाईस, मम्मी इथे बसलेली आहे, आम्ही बघतोय हे बिग बॉस. चला आता मी ब्लॉग एंड करतो. बोल, कसा वाटला तुला आजचा दिवस आणि चांगला चॅलेंज वाटलं. आणि आपण दसरा? बाहेर पडलो म्हणून मला 3 ड्रेस भेटले ना. तर तुम्हाला हा चॅलेंज कसा वाटला? माझा फर्स्ट चॅलेंज होता, मगाशी मला सांगितलं मी आता नीटपैकी चॅलेंज आता करायला मला मोटिवेशन येईल, मग मी फर्स्ट चॅलेंज काहीतरी करायला घेतलं. एकटा माणूस ठीक आहे. तर तुम्हाला कसा वाटला चॅलेंज मला सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला ते सांगा. फीडबॅक द्या आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप करा. तर लाईक करा, शेअर करा, परत मी तेच बोलतोय ठीक आहे. तुम्हाला हा चॅलेंज कसा वाटला मला सांगा. फीडबॅक्स एकदम भरा, कमेंट सेक्शनमध्ये भरा. आणि प्लीज काय नाही, मला काय बोलायचंच नव्हतं पुढे. बाय बाय, सबस्क्राईब करा. बाय बाय.